हाय गाईज, हा आहे 2 रुपीजचा FSS मध्ये बनलेला 2009 मधला लुई ब्रेल याचे स्मारक चिन्ह असलेला 5.62 ग्राम वजनाचा 27 साईजचा सर्क्युलर शेप मधला कॉइन, जो की 3 मिनिटद्वारे बनवला गेला होता. एक हैदराबाद, दुसरा कलकत्ता आणि तिसरा म्हणजे बॉम्बे. याच्या फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता भारत इंडिया वरच्या साईडला लिहिलं आहे, मध्ये 2 आणि अशोक एम्बलम सोबत आहे आणि खालती रुपे आणि रुपीज असं लिहिलेलं आहे. तर बॅक साईडला लुई ब्रेल यांचा फोटो, एका साईडला 1809 हे साल आणि दुसऱ्या साईडला 2009 जे की छपाईचं साल होतं ते लिहिलेलं आहे. आणि त्याच्याच खाली इथे बघू शकता तुम्ही सगळ्यात खालच्या साईडला स्टार मिंट मार्क आणि ह्याच्यावरती कोणताही मिंट मार्क नाहीये. आता हे जे छापले गेले होते ते बॉम्बे, हैदराबाद आणि कलकत्ता यामध्ये सगळ्यात रेअर कॉइन म्हणजे कलकत्ता, जो की सध्या कॉमन कॉइनच्या कॅटेगरीमध्येच येतो, परंतु तरीही त्याची UNC कंडिशनमध्ये प्राईस 100 रुपये चाललेली आहे. बाकी दोन्ही बॉम्बे आणि हैदराबाद हे 50-50 रुपये आहे. म्हणल्यानंतर कलकत्ता हा रेअर कंडिशनला असावा, रेअर म्हणजे स्केअर कंडिशनला असावा, त्यामुळे त्याची प्राईस जास्त वाढलेली आहे. आणि आपल्याकडे कलकत्ता मिंटचे 3 कॉइन्स आहेत. हे जे आहेत, हा जो पलटी मारलेला आहे 2 रुपीचा, हा सुद्धा कलकत्ता मिंटचाच आहे. हे कॉइन्स आपल्याला मिळालेले आहेत कॉमन चलनामधून, त्यामुळे हे सध्या कॉमनच आहेत. जर तुमच्याजवळ असे काही कॉइन्स असतील तर जपून नक्की ठेवा, कारण हे कमीत कमी फाईन ते व्हेरी फाईन कंडिशनला सुद्धा 5 ते 10 रुपये तुम्हाला मिळवून देतात. जर तुम्हाला 2 रुपीजचे कोणी 5 रुपये देत असेल तर हा तोट्याचा सौदा नाही आहे, हा नफा आहे. जाग्यावरती डबल टिबल रेट मिळतो. आणि असे काही कॉइन्स असतील सांभाळून ठेवा, भविष्यामध्ये तुम्हाला याची चांगली किंमत मिळेल. अशाच काही माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. थँक्यू.